हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर हा व्लॉग आहे 5 सप्टेंबरचा, शिक्षक दिनाचा. हा व्लॉग टाकायला मला थोडं लेट झालं. तर इथे होता आमच्या काकांचा म्हणजे माझे मावस सासरे त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराचा सोहळा होता. तर आम्ही तिथे गेलेलो होतो. ही काकांना ट्रॉफी भेटली आज शिक्षक दिन आहे. तर इकडे हे होते त्यांचं सगळे शिक्षक लोक बाकीचे पण होते. इथे मध्ये कार्यक्रम पण चालू आहे आणि इकडे ट्रॉफी पण भेटली काकांना. मला यायला थोडंसं लेट झालं ऑफिसवरनं, त्याच्यामुळे मी जितकं घेते तितकं लिहिते आता. ही ट्रॉफी भेटली आहे. श्रीने थोड्या वेळासाठी आनंद घेतला ट्रॉफीचा, की जसं की त्यांना भेटली असं. मावशी, काकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आनंद झाला, कारण की काकांनी जे कार्य केलं त्याची पावती आज काकांना मिळाली, याचा मला पण आनंद झाला. तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात महत्त्वाचा आज शिक्षक दिन आणि शिक्षक दिनाच्या दिवशी एक शिक्षकांना पुरस्कार मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. तर आम्हाला आमच्या पप्पांवरती खूप प्राऊड आहे. आज आम्ही खूप आनंदात आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं ते दिवस रात्र खूप कष्ट करत असतात. आम्हाला फॅमिलीला ते बिलकुल वेळ देत नाही. त्यांचा सगळा वेळ म्हणजे ज्या कारणास्तव ते लावतात. आज त्यांना त्यांचा पुरस्कार मिळाला आहे. सो मग त्यांना खूप खूप अभिनंदन. आजचे तुमच्या जावयांना पुरस्कार मिळाला तर तुम्हाला काय वाटतंय? पावल्यासारखं झालेलं आहे, जन्मच सार्थक झालं असं वाटतं. कारण त्यांच्या सरांच्या सासऱ्याला सुद्धा खूप आनंद होईल स्वर्गात. अच्छा. श्री मधुकर निंबा देशमुख सगळ विद्या शिक्षण संस्था मुख्याध्यापक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मुख्याध्यापक शिक्षक पुरस्कार मिळाला. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. ते पूर्वी माझे मित्र होते आणि त्यानंतर आता ते माझे काही आहे, त्यामुळे मला देशमुख सर म्हणजे मराठी शिक्षक महात्मा ज्योतिबा फुलेचे. मी त्यांची विद्यार्थिनी आणि माझी आईही त्यांची विद्यार्थिनी होती आणि आज मी त्यांची सून झाली आहे. ते माझे शिक्षकही होते. आपला सामुदायिक फोटो घेण्यात येत आहे. वर्तमानपत्रामध्ये बातमी देण्यासाठी हा फोटो आवश्यक आहे. छान फोटो निघालेला आहे. चेहरा. आणि आता आम्ही मावशींच्याकडे चाललोय. तिथे त्यांच्या घरासमोर मंडळ आहे ना, तिथे म्हणजे त्यांचंच आहे ते मंडळ. तर तिथे भंडारा आहे. तर आम्हाला त्यांचा फोन आला होता आणि आम्ही तिथे चाललोय. सो चला मी दाखवते तुम्हाला पण. हे बघा, हे त्यांचं मंडळ आहे आणि गणपती बाप्पा त्यांचा. आजी आणि मामा ते पण आलेले आमच्यासोबत, म्हणजे आम्ही सोबतच आलो. आणि हा बघा गणपती बाप्पा मंडळाचा. मोरया. काय करते तू? काय करते तू? खेळते तू? इकडे ना, इकडे. जेवण केलं का तू? जेवली का? ती चालली मागे. जेवल्या का ताई? तुमचं झालं का जेवण? तुला आवडलं का? हो, मग मला खूप दिवसाचं भंडाराचं जेवायला यायचं होतं. ए पिल्लू, तुम्हाला मावशीन त्यांचा गणपती दाखवते मी. बालाजीचं केलंय ना डेकोरेशन, मस्त केलंय. हे बघा, छान बनवलं. आमचे आदरणीय सर तथा महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालयाचे तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार भेटला, त्याबद्दल खूप आनंद झाला. तुम्ही माझे तसे गुरु आहात, त्याच्यापासून तुम्ही आम्हाला शिकवलं होते. त्याचप्रमाणे तुम्ही माझे काका देखील आहात.
आणि आज तुम्ही मातृ फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक आहात. खरंच खूप आनंद होतो. आज इतक्या सर्व शाळांमध्ये तुमचं एक आदर्श शिक्षक म्हणून तुमची पण निवड झाली. खरंच एक तुमचा विद्यार्थी म्हणून मला आनंद होतो. तुमचे खूप खूप अभिनंदन. खरं तर हे माझे शिक्षक होते शाळेत असताना आणि तसेच ते माझे सासरे पण झाले. तर खूप आनंद होतो आम्हाला पूर्ण फॅमिलीला की त्यांना आज आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार भेटला आणि तो पण 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी. तर त्यांचा तिथे नवजीवन शाळेमध्ये प्रोग्राम पण होता. तर आम्ही सगळे तिथे पण गेलो होतो. तिथे पण त्यांचा सत्कार झाला, त्यांना ट्रॉफी वगैरे भेटली. तर आम्हाला पूर्ण फॅमिलीला खूप आनंद झालेला आहे. आणि काका तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. माझी सगळ विद्या प्रसारक शिक्षण संस्थेमध्ये 14 जून 1993 उपशिक्षक म्हणून आमच्या सासरवाडीच्या पुण्याईने मी उपशिक्षक म्हणून लागलो होतो. आणि नंतर 1993 पासून 2020 पर्यंत काही दिवस पर्यवेक्षक म्हणून काम केलं. आणि आज 1 जानेवारी 2025 पासून महात्मा फुले विद्यालयात प्राचार्य पदाची धुरा संस्थेने माझ्यावर सोपवली. जवळजवळ 7-8 महिन्यापासून चांगल्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे, करत आहे, करणार आहे. आणि माझी जेव्हा सेवानिवृत्त आहे 31 मे 2027 पर्यंत, तोपर्यंत चांगलं काम करत राहील अशी इच्छा आहे. आणि आता माझे सहकारी होणारी गोळेसर सर हे इथं आले. कमीत कमी थोडाफार का असेना वेळ दिला, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला त्या शिक्षण खात्याचे उपशिक्षणाधिकारी होते फुलसुंदर साहेब. त्यांना मी लगेच तिथेही सांगितलं की आमच्या सासूबाई आहेत आणि त्यांनी नोकर लावली होती. हे मात्र त्याचं छातीठोक सांगितलं. त्यांच्या बोलण्यामुळे मी आज प्राचार्य पदावर पोचलेला आहे. सर्व श्रेय आज तरी मी माझ्या सासरवाडीला देऊ इच्छितो. लपून बसली का तू? लपली का तू? गाथा कुठे गेली? कुठे गेली गाथा? गणपती बाप्पाला घेऊन जाऊ का आम्ही? बाप्पाला घेऊन जाऊ का? हा, घेऊन जाऊ का आम्ही बाप्पाला? बाप्पाला घेऊन जाऊ का? बाय गाथा. बाय 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 कर ना. बाय बाय. गुड नाईट कर ना. नाही का आंटीला गुड नाईट नाही करायचं? बाय बाय. मी चालली. हात वरती कर. बाय बाय. बाय. आजी. कोणती आजी?